कागल कोल्हापूर जिल्ह्याचं राजकीय विद्यापीठ म्हटलं जाणारं हे शहर पुन्हा एकदा राज्यभर चर्चेत आलंय। कारण दोन कट्टर राजकीय वैरी ज्यांनी दशकानुदशक एकमेकांविरोधात रणभूमी गाजवली ते अचानक एकत्र आलेत आणि त्यानंतर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे। कागल नगरपालिकेच्या सत्तेसाठी यंदा वेगळं समीकरण घडत आहे। एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे। राजकीय भाषा वापरायची तर दोन्ही टोकाचे ध्रुव, ज्यांच्यातली कटुता, जुनी राजकीय वैमनस्य आणि संघर्ष सगळ्यांनाच माहिती। पण अचानक हे दोघे एकाच व्यासपीठावर एकत्र नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती करून आणि एवढ्यावरच नाही तर या नव्या मैत्रीने माजी खासदार संजय मंडलिक पूर्णपणे एकटे पडले आहेत, हेही सगळ्यांनी पाहिलं। कागलचं राजकारण असं आहे की येथे मित्र कधी वैरी होतात आणि वैरी कधी मित्र याचा नेमका अंदाजच लागत नाही। कागलच्या राजकीय इतिहासात कधी कट्टर शत्रू एकत्र आलेत तर कधी जिवलग मित्र कट्टर प्रतिस्पर्धी बनलेत। पण यंदा जे घडलं ते अगदी अनपेक्षितच। या नव्या युतीने माजी खासदार संजय मंडलिक भलते संतापलेत। त्यांचा आरोप जरा गंभीरच। एका नेत्याला कागलमधील जुन्या वाड्यावरील आरक्षण हटवायचं आहे तर दुसऱ्या नेत्याला ईडी मधून मुक्तता हवी आहे आणि म्हणूनच ही युती घडवली गेली आहे। मंडलिकांच्या आरोपांनी कागलची राजकीय भट्टी आणखीन तापली। नाही, काही माध्यमातून असं आलं की कोण लोकसभेला उभारणार आहे, कोण आणि कोणत्या निवडणुकीला उभारणार आहे। पण मला जी माहिती मिळाली की तसं राजकीय विकासाचा कुठलाही मुद्दा नाही। त्यामध्ये एका नेत्याच्या प्रॉपर्टी कुठं अडकलेली आहे तो विषय आहे आणि दुसरा नेता हा ईडीमध्ये अडकला होता। या दोन्हीतून सुटका व्हावी म्हणून त्यांनी युती केलेली आहे। मात्र मंत्री हसन मुश्रीफ यांनीही थेट प्रत्युत्तर देत माहोल तापवला। मुश्रीफ म्हणाले, स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे आणि स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या संघर्षाच्या काळात 10 जणांचे खून पडले, अनेकांचे डोके फुटली, पण जनता आम्हाला विकासासाठी निवडून देते। मी तोंड उघडलं तर बात दूर दूर तक जाएगी, म्हणूनच तोंड सांभाळा असा सल्लाही त्यांनी मंडलिक यांना दिला। मंडलिकांचं अतिशय अज्ञान आहे। ईडी मधून माझी कोर्टातून निर्दोष मुक्तता कधीच झालेली आहे। एकही माझी केस आता जवळजवळ कोर्टामध्ये न्यायालयामध्ये नाही। त्यापूर्वी सुद्धा माझ्यावर काही आरोप झालेले नव्हते, त्यामुळे यावेळेला सुटण्याची आवश्यकता करण्याची आवश्यकता नव्हती। तसे राजे यांनी आरक्षण उठवण्यासाठी केलं जे म्हटलेलं आहे ते अतिशय निराधार आहे। कारण त्यांच्या राज्यामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये इतक्या जमिनी आहेत की एखाद्या जमिनीच्या तुकड्यासाठी, आरक्षणासाठी अशा प्रकारचा निर्णय ते कधीच घेणार नाही। त्यांनाही वाटतं की 11 वर्ष संघर्ष करून आपण या तालुक्याच्या विकासासाठी आणि तालुक्याच्या लोकांसाठी आपण काही करू शकत नाही। असा निर्णय त्यावेळी खासदार सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह राजे यांनी घेतला होता। त्यांच्याही 10 वर्षाच्या संघर्षाच्या काळात जवळजवळ 10 खून पडलेले होते, अनेक लोकांची डोकी फुटलेली होती, तरी या दोघांनी तालुक्याच्या भल्यासाठी निर्णय घेतला। त्या दोघांचा आदर्श घेऊन आम्ही दोघांनी हा निर्णय घेतलेला आहे। परत एक तिसरा आरोप माजी खासदार संजय मंडलिक आपल्यावर करतात की कागल तालुक्यातील जनता योग्य तो निर्णय घेईल असा त्यांचा अंदाज आहे। या अंदाजाविषयी आपलं काय मत आहे? योग्य तो निर्णय जनता घेणारच आहे, कारण जनतेनं ओळखलेला आहे। म्हणून तर परवा लोकसभेमध्ये काय झाले आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। आता त्यांची जी भूमिका आहे किंवा आम्ही दोघं एकत्र जनता नाराज होईल किंवा त्याचा फायदा होईल, त्याचा फायदा आम्ही होऊ देणार नाही। जनतेच्या विश्वासावर आजपर्यंत आम्ही मोठे झालेलो आहोत। जनतेचा विश्वासात कधी आम्ही केला नाही। आता परवा झालेल्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही दोघांनी इतका चांगला प्रचार करून मताधिक्य मिळवून देऊन सुद्धा त्यांनी असं परवा वक्तव्य केलं की आम्ही दोघांनी विरोधी प्रचार केला। विधानसभेमध्ये एखादा राजकीय व्यक्ती एक सुरत लुटायची म्हणून खजिना लुटतो आणि खजिना लुटायचा म्हणून आणि पैसे लुटतो, आणि असा एखादा राजकीय पुढारी हा जनतेचा नेता कसा होऊ शकतो? या निवडणुकीसाठी परत एकदा संजय मंडलिक 2009च्या निवडणुकीचा दाखला देत आहेत आणि ते असं म्हणतात की 2009ला मंडलिक साहेबांच्या मागे जी जनता उभी राहिली तशीच जनता या वेळेला त्यांच्या पाठीमागे उभं राहील असं त्यांचं मत आहे। तुम्हाला काय वाटतं? आता मंडलिक साहेब कुठं आणि संजय मंडलिक कुठं, मंडलिक साहेबांचं काम किती, आता याबद्दल मी संजय मंडलिक यांच्याबद्दल मी अजून बोलायला होतो, बात दूर दूर तक जाएगी। मी काही व्यक्तिगत टीका करणार नाही, कारण त्याने आपलं तोंड आवरावं आणि त्याने सांभाळून बोलावं अशी माझी त्यांना आजही विनंती आहे। या निवडणुकी संदर्भात आजच आपली माजी आमदार संजय बाबा घाटगे यांच्याशी भेट झाली
आणि या भेटीमध्ये काय नेमकी चर्चा झाली आणि तुम्ही जी युती केली त्या युती संदर्भात बाबांचं काय मत आहे? आज माजी आमदार, माझे ज्येष्ठ मित्र संजय गाडगे, जिल्हा परिषद माजी शिक्षण समिती सभापती अमरीश गाडगे यांची भेट झाली बँकेमध्ये आणि जो युतीबाबतची जी घटना घडली त्याची सविस्तरपणानं मी त्याच्याशी चर्चा केली, त्यांना माहिती दिली आणि मला वाटतं त्याचं समाधान झालं असेल आणि मी संजय गाडगे आणि समीर गाडगे यापुढे तिघेही आम्ही एकत्र येऊन या तालुक्याच्या जिल्ह्याच्या राजकारण करणार आहोत. आम्ही संजय मंडलिकांना यातून काही बाहेर काढलेलं नाही. आम्हाला ज्या वेळा युतीची बैठक झाली चंद्रकांत दादांच्या बंगल्यावर तेव्हा मी उपस्थित होतो, मुन्ना माडिक उपस्थित होते, नंतर चंद्रकांत दादा उपस्थित होते, प्राध्यापक मंत्री आंबेडकर साहेब उपस्थित होते आणि आमदार विनय कोरे उपस्थित होते. त्यावेळा मला आंबेडकर साहेबांनी विचारलं की तुम्ही तिघं मिळून युती तिन्ही पक्ष मिळून करा. तर म्हटलं संजय मंडलिकांच्या बद्दल आज मुलगुडमध्ये त्यांच्याकडे असलेले राजकांत जमादारे माझ्याकडे आले आहेत, ते नगराध्यक्ष उमेदवार आहेत. माझ्याकडे असलेले उमेदवार प्रवीण पाटील त्यांच्याकडे गेले आहेत, ते त्यांचे उमेदवार आहेत. त्यामुळे तिथं समझोता होणं अवघड आहे आणि तिथं जर समजा झालं तर कागलमध्ये होणं अवघड आहे. त्यामुळे नगरपालिकेमध्ये आमचा समझोता होणं हे अशक्य आहे असं मी त्याच वेळा सांगितलं होतं. परंतु ज्या पद्धतीनं ते अस्वस्थ झालेले आहेत, आम्ही तिघं एकत्र आल्यामुळे त्यांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. युती म्हणून काम करण्याची आमची इच्छा आहे, योग्य ते करायचे आहे. परंतु अशा पद्धतीनं वक्तव्य करणं, बिनबिळाचे आरोप करणं हे संजय मंडलिकांनी सोडून द्यावं असा एक इशारा मी आज या निमित्ताने त्याला देणार आहे. राजकारणातील शब्दांचे बाण किती धारदार असू शकतात याचं ठोकताळच या विधानातून मिळालं. कागलमध्ये आता समीकरण स्पष्ट आहे. घाटगे अधिक मुश्रीफ विरुद्ध मंडलिक. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर या तिघांच्या राजकीय त्रिकोणाने कागलमधील हवा अचानक बदलली आहे. एकीकडे जुन्या शत्रुत्वाची नवी मैत्री तर दुसरीकडे नव्या मैत्रीचं नवं शत्रुत्व. कागलचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय आणि राज्यभर चर्चा आहे फक्त एकाच प्रश्नाची. कागलच्या सत्तेच्या या तापलेल्या रणांगणात नेमकं कोण मारणार बाजी?